नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण संयुक्त संख्या शिकणार आहोत. तर मित्रांनो बघा, संयुक्त संख्या अ, याच्या अगोदर आपण मूळ संख्या शिकलेलो आहे. तर मूळ संख्यासाठी आपण आपली एक डेफिनेशन होती मूळ संख्येसाठी, की ज्या संख्येच्या दोन विभाजक असतात त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. तर मग त्याच प्रकारे आपली संयुक्त संख्येची सुद्धा एक डेफिनेशन आपण बनवलेली आहे, की ज्या संख्येचे दोन पेक्षा जास्त विभाजक असतात त्या संख्येला आपण संयुक्त संख्या असे म्हणतो. मग आता विभाजक म्हणजे काय, आपण मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं की विभाजक कसे काय असतात. तरी पण आपण बघा मित्रांनो, एकदा बघू विभाजक म्हणजे काय. बघा, एक बघितला आपण तर एकचा विभाजक जर बघितला आपण एकच आहे, कारण एक हा फक्त स्वतःच्याच पाड्यामध्ये आहे, टेबलमध्ये आहे. याच्या व्यतिरिक्त एक कुठल्याच टेबलमध्ये येत नाही. तर याच्यानंतर बघा दोन. आता दोन बघा, दोन कोणकोणत्या टेबलमध्ये येतो, पाड्यात येतो, तर एकच्या पण येतो आणि दोनच्या पण येतो. आता प्रत्येक संख्या ही एकच्या टेबलमध्ये असते, लक्षात ठेवा. एकनी प्रत्येक नंबर जो आहे तर तो डिवाइड होतो, म्हणून प्रत्येक नंबर मध्ये त्याचा विभाजक जो आहे तर तो एक असणार आहे कंटिन्यू. मग बघा, तीनचे विभाजक पण जर बघितले आपण, एक आणि तीन आहे. चारचे पण बघितले बघा, एक दोन चार आहे. पाचचे पण बघितले तर बघा, एक आणि पाच आहे. सहाचे विभाजक जर बघितले, एक दोन तीन आणि सहा आहे. सातचे विभाजक जर बघितले तर एक आणि सात आहे. आठचे विभाजक जर बघितले तर एक दोन चार आणि आठ आहे. आता नऊचे विभाजक जर बघितले आपण तर बघा, एक तीन आणि नऊ आहे. दहाचे विभाजक जर बघितले तर एक दोन पाच आणि दहा आहे. असे आपण अनलिमिटेड त्यांचे विभाजक शोधू शकतो. मग आता इकडे लक्ष द्या, याच्यामध्ये मेन म्हणजे काय, मुख्य म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला, का प्रत्येक संख्येचा विभाजक हा एक असतो. लक्षात असू द्या, प्रत्येक संख्येचा विभाजक काय असतो, तर या ठिकाणी एक असतो. म्हणजे प्रत्येक संख्येचा विभाजक एक आहे. म्हणजे जर मूळ संख्या जर बघितली आपण तर एक व्यतिरिक्त तो स्वतःच्या टेबल मध्ये असतो फक्त. मग त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात. मग बघा, इथं ही एक मूळ संख्या आहे. बघा, इथं एक व्यतिरिक्त तो फक्त स्वतःच्या टेबल मध्ये आहे. चार बघा, एक व्यतिरिक्त तो दुसऱ्याच्या टेबल मध्ये पण आहे. म्हणजे याच्या चारची विभाजक जे आहे तर ते किती आहे, दोन पेक्षा जास्त आहे. एक दोन तीन म्हणजे तीन विभाजक आहे चारला. म्हणून चार ही काय आपली संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, पाचला फक्त दोनच विभाजक आहे, एक स्वतः आहे आणि एक एक आहे. म्हणजे याला फक्त दोनच विभाजक आहे, म्हणून पाच ही संख्या सुद्धा मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, सहा जर बघितला आपण तर सहाला बघा, सहा चा विभाजक एक पण आहे, दोन पण आहे, तीन पण आहे आणि सहा पण आहे. म्हणजे एवढ्या टेबलमध्ये, एवढ्या पाड्यामध्ये सहा ही संख्या येते. म्हणून सहाचे या ठिकाणी चार विभाजक आहे. म्हणून सहा सुद्धा काय आहे, तर आपली संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, सात जर बघितला तर सात बघा, याचे विभाजक दोनच आहे, एक आणि सात. म्हणजे हे फक्त स्वतःच्याच टेबल मध्ये एक जर सोडला तर, म्हणून सात सुद्धा आपली काय आहे, तर मूळ संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आठ जर बघितलं आपण, आठ बघा कोण त्याचे विभाजक. आठचं विभाजक एक आहे, दोन आहे, चार आहे आणि आठ आहे. म्हणजे आठ सुद्धा काय, आठचे विभाजक जे आहे तर ते किती पेक्षा जास्त आहे, तर दोन पेक्षा जास्त आहे. म्हणून आठ ही संख्या सुद्धा काय आहे, तर संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर बघा, नऊ बघा, नऊचे सुद्धा दोन पेक्षा जास्त विभाजक आहे. बघा, एक आहे, तीन आहे आणि नऊ आहे. म्हणजे नऊ सुद्धा आपलं काय आहे, तर संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर जर आपण दहा बघितलं तर बघा, दहा सुद्धा काय आहे, दहाचे विभाजक हे चार आहे. म्हणजे दोन पेक्षा जास्त आहे. म्हणून दहा सुद्धा काय आहे, संयुक्त संख्या आहे. जर मित्रांनो बघा, तर अशा प्रकारे जर आपण 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या शोधल्या, 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या तर किती आहे, बघा या ठिकाणी 74 संयुक्त संख्या आहे. म्हणजे 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहे. तर बघा, याच्यामध्ये 74 संयुक्त संख्या आहे. त्याच्यानंतर मूळ संख्या ज्या आहे तर त्या किती आहे, तर मूळ संख्या ज्या आहे तर त्या आहे 25. तर बघा, अशा टोटल झाल्या 99 संख्या. मग 1 ते 100 पर्यंत ह्या 99 संख्या आहे.
आणि एक ही अशी संख्या आहे, एक ही अशी संख्या आहे, एक ही अशी संख्या आहे की जी संयुक्त संख्या ही नाही, संख्या ही नाही आणि मूळ संख्या ही नाही, मूळ संख्या ही नाही. मग बघा याच्यामध्ये एक ही अशी संख्या आहे की जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही, जी पहिली संख्या आहे. मग याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न येतो की अशी कोणती संख्या आहे का जी संयुक्त ही नाही आणि मूळही नाही, तर त्याचं उत्तर तुमचं असणार आहे एक, का जी संयुक्त पण नाही आणि मूळ पण नाही. बाकीच्या ज्या संख्या आहे याच्यामध्ये ज्यांची विभाजक 2 आहे त्या मूळ संख्या आहे आणि ज्यांची विभाजक 2 पेक्षा अधिक आहे त्या सगळ्या संयुक्त संख्या आहे. तर अशा एकूण आपल्या ज्या संख्या आहे 100 पर्यंत जर बघितल्या तर बघा संयुक्त संख्या आहे 74 म्हणजे 74 आणि मूळ संख्या आहे 25. अशा टोटल 99 संख्या आहे आणि एक जी संख्या आहे तर ती आहे मूळ पण नाही आणि संयुक्त नाही. अशा प्रकारे आपल्याला या संयुक्त संख्येविषयी आपल्याला माहिती या ठिकाणी घेता येईल. तर या पुढची माहिती आपण पुढच्या व्हिडिओत बघूया. धन्यवाद.